नमस्कार. या गीता संध्यावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. कर्मजम क वरती आघात, ज च्या अनुस्वाराच्या पुढे ब आलाय. ब हा प वर्गात येतो. प फ ब भ म हे अनुनासिक. बुद्धी बु वरती आघात, युक्ता यु वरती आघात. ही फलन अनुस्वाराच्या पुढे त आलाय म्हणून अनुस्वाराचा तथ दध न. लगेच पुढचं म्हणा तथ दध न हे अनुनासिक. त्यक्त्वा त्यवरती आघात, मनीषिणः जन्म ज वरती आघात, बंधविनिर निवरती आघात, मुक्ता त्या मूवरती आघात. आणि विसर्गाचा काय येईल? विसर्गाच्या पुढे प फ क ख आल्यास विसर्गाचा अर्धा उच्चार. पदंग द च्या अनुस्वाराच्या पुढे ग आलाय. ग हा क वर्गात येतो. क ख ग घ ङ हे अनुनासिक. ङ वाङ्मयाचा. गच्छन्त्य ग वरती आघात, पुढे जोडाक्षर. नामयम काही नाही. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः. म्हणा ही ऱ्हस्व आहे बघा. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः. छान म्हणा. छान. परत एकदा. जन्मबंध विनिर्मुक्ता. बघा मुक्ता श्वास सोडलेल्याचा आवाज. जन्मबंध विनिर्मुक्ता. म्हणा. छान. परत एकदा. विनिर्मुक्ता. परत एकदा. पदं गच्छन्त्यनामयम्. जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्. जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्. छान म्हणा. छान.
छान. परत एकदा. पूर्ण श्लोक म्हणताय, म्हणा. कर्मजं छान. छान. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्. छान. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्. छान. परत एकदा. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्. छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय 2 श्लोक 51. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ताः पदम गच्छन्ति अनामयम्. अन्वय असा आहे, बुद्धियुक्तः मनीषिणः हि कर्मजं फलं त्यक्त्वा जन्मबंध विनिर्मुक्ताः अनामयं पदम गच्छन्ति. बुद्धियुक्तः मनीषिणः. मनीषिन असा शब्द आहे. मनीषी म्हणजे जो ज्ञानी आहे, जो जाणता आहे. असा कोण जाणता, कोण ज्ञानी? जो बुद्धियुक्त झालेला, जो असा मनीषी आहे, जो विद्वान आहे, जाणता आहे. कर्मजं फलं त्यक्त्वा, तो कर्मापासून उत्पन्न झालेल्या फळाचा त्याग करून जन्मबंध विनिर्मुक्ताः, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन, जन्मबंध विनिर्मुक्ताः, जन्मापासून एक बंधन आपल्याला येतं. लोक मृत्यूला भीतात, पण मृत्यूपेक्षा कित्येक पटीन भ्यायची गरज आहे जन्माला. मरताना मरावं, पण पुन्हा जन्म येता येऊ नये, घ्यायला लागू नये, अशा तयारीने मरावं. जन्मबंध विनिर्मुक्ता, जन्मामुळे, जन्म घेतल्यामुळे जे बंधन जीवाला प्राप्त होतं, त्या बंधनातून, थोडक्यात जन्म मरणाच्या फेऱ्यातून तो जीव विनिर्मुक्त होतो, पूर्णतः मोकळा होतो, सुटतो. कोण? कुठला जीव? जो मनीषी आहे, जो बुद्धियुक्त आहे असा. आणि काय करतो? कर्मबंधातून, जन्माच्या मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त झालेला तो कर्मजं फलं त्यक्त्वा अनामयं पदं गच्छति किंवा गच्छन्ति. असा तो योगी किंवा असे ते योगी अनामय पद प्राप्त करतात. अनामय म्हणजे काय? आमय म्हणजे रोग, आमय म्हणजे आजारपण, आणि त्याच्या विरुद्ध निरामय किंवा अनामय. अनामय म्हणजे काय? आमयांचा अभाव, रोगाचा, आजारपणाचा अभाव, ह्याला म्हटलंय अनामय. आता तत्वज्ञानाच्या दृष्टीने आपण जन्माला येणं हेच आजारपण आहे. थोडक्यात सांख्यांचं तत्वज्ञान असं आहे की सत्व, रजस, तमस या तिन्हीमध्ये एक समत्व आहे, एक संवाद आहे, हार्मनी आहे, इक्विलिब्रियम आहे. आणि तो जेव्हा डिस्टर्ब होतो, काहीतरी विसंवाद निर्माण होतो, डिसहार्मनी होते, तेव्हा माणूस किंवा जीव जन्माला येतो.
कुठेतरी कमी जास्त होतं, मगच जीव जन्माला येतो. म्हणजे आपण सगळे जे जन्माला येतो ते कशामुळे? त्या समत्वाच्या अभावी आपण जन्माला येतो. ज्या दिवशी आपण समत्व गाठतो त्या दिवशी आपण मुक्त होतो. मग मुद्दा काय आहे? आपण सगळे आजारी आहोत. ते गमतीन म्हणतात गेट वेल सून. गेट वेल सून काय आहे? तर आपण जे स्वस्थ राहणं विसरलो आहोत. स्वस्थ नावातच आहे. स्वस्मिन स्थित, स्वतः मध्ये स्थिर होणं म्हणजे स्वस्थ होणं आहे. स्वास्थ्य हा शब्द स्वस्थ पासून आलाय. स्वास्थ्य वृत्त, स्वस्थ वृत्त आयुर्वेदामधला महत्वाचा विषय आहे. स्वस्थ होणं म्हणजे काय? स्वतः मध्ये स्थित असणं. आपण अस्वस्थ असतो म्हणजे काय? इकडे तिकडे आपलं चित्त लागलेलं असतं, आपल्याला विवंचना लागलेली असते. म्हणजे काय होतं? आजारी पडल्यावर पाय दुखायला लागतो. मग आपण त्या पायामध्ये चित्त लावतो. आपले सगळे विचार त्या पायाकडे धाव घ्यायला लागतात. पाय दुखतोय, पाय दुखतोय, डोकं दुखायला लागलं, डोक्याकडे धावायला लागतात. म्हणजे आपण स्वस्थ न होता पदस्थ होतो. स्वस्थ न होता डोकं दुखायल्यावर मस्तकस्थ होतो. मग आपण स्वस्थ होणं म्हणजे काय? स्वतःमध्ये स्थिर होणं, स्वतःमध्ये रमणं, हे स्वस्थ होणं आहे. आणि असं स्वास्थ्य हरवलं की माणूस होतो अस्वस्थ. त्यालाच म्हटलंय आमय. अस्वास्थ्याकडून स्वास्थ्याकडे म्हणजे अन्य सर्व गोष्टी व्यवधान सोडून पुन्हा स्वतःकडे आत्मरूपाकडे वळणं, हे निरामय, अनामय, स्वस्थ पद पावणं आहे. निरामयम पदम गच्छन्ति म्हणजे ते स्वस्थ, आत्मसंस्थ, आत्मरूप होऊन जातात. त्यांना दुसऱ्या कशाचीही तमा, भीती राहत नाही. हे अर्जुना, तू असा स्वस्थ हो, त्या निरामय अनामय पदाची इच्छा करणारा हो, असं भगवंत सांगतात.